हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी सर शिवतेज. कसे आहात? मजेत आहात ना? सुरक्षित आहात ना? ओके. तर आज आपण 10वी मधील महत्त्वाचा टॉपिक ट्रिग्नॉमेट्री, ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, त्रिकोणमिती. तर या टॉपिकमधील महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. गेले कित्येक दिवस आपण एक्झाम्पल्स पाहत होतो. त्या अगोदर आपण ट्रिग्नॉमेट्रीबद्दल मूलभूत माहिती पाहिली होती. आता गेले कित्येक दिवस आपण काय पाहतोय की एक्झाम्पल सॉल्विंग. त्यानंतर एक महत्त्वाचा भाग आपण पाहिला की ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री नेमकं काय असतं, ओके. आणि ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री आधारित नेमकी एक्झाम्पल्स कसे असतात ती आता काय करतोय आपण सध्या पाहत आहोत. तर आज आपण पुन्हा काय पाहणार आहोत, तर ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री या भागावरतीच आधारित एक एक्झाम्पल पाहणार आहोत. तर सुरुवातीला आज पाहूया बघा की प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजेच काय, तर एक्झाम्पल सॉल्विंग, प्रॉब्लेम सॉल्विंग ऑन ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री. म्हणजेच काय, तर आज आपण पाहणार आहोत की त्रिकोणमितीची जी उपयोजकता आहे किंवा ज्या गोष्टीमध्ये त्रिकोणमितीचा उपयोग केला जातो अशा वेळी आपल्याला 10वी या इयत्तेमध्ये कशा पद्धतीने एक्झाम्पल्स विचारले जातात तेच काय करणार आहोत, पाहणार आहोत. चला तर आजचे एक्झाम्पल पाहूया. बघा एक्झाम्पल कशा पद्धतीने आहे. 2 बिल्डिंग्स आर फेसिंग each other on a road of width 12 meter from the top of the first building, which is 10 meter high. The angle of elevation of the top of the second is found to be 60 degree. What is the height of the second building? ओके, अशा पद्धतीचं दिलेलं एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलचा अर्थ कसा होतोय बघा. 2 बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर म्हणजेच काय, 2 इमारती आहेत आणि त्या 2 इमारती समोरासमोर आहेत. त्यामध्ये मध्ये एक रोड जात आहे, मधून एक रोड जात आहे. त्या रोडची काय म्हणलेलं आहे बघा, विड्थ जी आहे, रोडची विड्थ जी आहे ती काय म्हणलेलं आहे, 12 मीटर आहे. म्हणजेच काय, तर आपण काय म्हणू शकतो बघा की रस्त्याची जी रुंदी आहे किंवा रस्ता ची जी जाडी आहे ती किती आहे बघा, 12 मीटर आहे. ओके. आणखी आपण काय म्हणू शकतो बघा, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग म्हणजेच काय, जी पहिली बिल्डिंग आहे तिच्या टॉप बिंदूवरून जर समजा आपण काय बघितलं बघा, टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. म्हणजेच काय, आता त्यामध्ये तिने कसं सांगितले बघा की पहिल्या बिल्डिंगच्या टॉपपासून तिची उंची जी आहे खाली कुठंपर्यंत, रस्त्यापर्यंत, ती किती आहे बघा, 10 मीटर आहे. म्हणजे पहिल्या बिल्डिंगची उंची त्यांनी इथं आपल्याला दिलेली आहे. पहिल्या बिल्डिंगची उंची आहे, इमारतीची उंची आहे 10 मीटर. ओके, हे तर लक्षात आलं. पुन्हा काय म्हटले बघा, द अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. म्हणजेच काय, इथं देताना त्यांनी काय म्हटले बघा, द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग म्हणजे फर्स्ट बिल्डिंगच्या टॉपवरून जर समोरच्या बिल्डिंगच्या टॉपकडे पाहिलं तर 60 अंशाचा कोन तयार होतो. ओके, 60 अंशाचा अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे उन्नत कोन तयार होतो. बरोबर, उन्नत कोन तयार होत आहे. आणि अशा पद्धतीने जर 60 अंशाचा कोन तयार होत असेल तर व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. मग पहिल्या बिल्डिंगची उंची तर माहीत आहे आपल्याला 10 मीटर आहे, किंवा पहिल्या बिल्डिंगची उंची आपल्याला माहीत झाली तर प्रश्नावरूनच, पण नेमकं ट्रिग्नॉमेट्रीचं किंवा त्रिकोणमितीचा वापर करून आपल्याला काय करावं लागेल, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग म्हणजेच काय, दुसऱ्या इमारतीची उंची काढणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी प्रश्नाचं म्हणजे आपल्याला जे हवा आहे तो अर्थ सांगत आहे बघा की 2 बिल्डिंग आहेत त्या अमोरासमोर आहेत. बरोबर, म्हणजे समोरासमोर आहेत. त्याचबरोबर काय म्हणले बघा, पहिली जी बिल्डिंग आहे आणि दुसरी जी बिल्डिंग आहे त्यामध्ये जाणारा रोड आहे, एक रस्ता आहे, आणि त्या रस्त्याची जी रुंदी आहे किंवा जाडी जी आहे ती किती आहे बघा, 12 मीटर आहे. ओके, 12 मीटर आहे. आणि ही जाडी 12 मीटर असूनही काय झालेलं आहे बघा की पहिली जी इमारत आहे तिची उंची 10 मीटर आहे आणि तिच्या टॉपवरून दुसऱ्या इमारतीकडे पाहिल्यानंतर 60 अंशाचा उन्नत कोन होतो आणि त्यानंतर काय होतो, दुसऱ्या बिल्डिंगचा टॉप आपल्या लक्षात येतो. मग दुसऱ्या बिल्डिंगचा टॉप आपल्याला दिसतो, तर 60 अंशाचा कोन तयार होत असेल तर दुसऱ्या बिल्डिंगची उंची किती, पहिल्या बिल्डिंगची दिलेलीच आहे पण दुसऱ्या बिल्डिंगची उंची किती हे काढणं गरजेचं आहे. हाईट बघा, हाईट ऑफ सेकंड
बिल्डिंग आपल्याला काढणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आकृती तयार करून घ्यावी लागेल, डायग्राम किंवा फिगर तयार करावी लागेल. ती कशी करणार बघा. सुरुवातीला 2 बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर. ओके, म्हणजे 2 बिल्डिंग्स आहेत, त्यामध्ये काय बघा, ऑन अ रोड ऑफ विड्थ 12 मीटर. ओके, हे तरी झालं. पण फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. ओके, 10 मीटर उंचीच्या इमारतीच्या टॉपवरून आपण हा अँगल पाहणार आहोत, उन्नत कोण आहे तो, बरोबर, वरती पाहणार आहोत. आणि द अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. म्हणजे काय, ह्या इमारतीच्या टॉपवरून पाहताना दुसऱ्या इमारतीचा टॉप दिसतो. अशा पद्धतीने डायग्राम आपल्याला काय करावं लागेल, तयार करावी लागेल. मग सुरुवातीला आपण काय करू बघा, हा जो टॉप बिंदू आहे, कशाचा, टॉप बिंदू जो आहे तो आपण काय करणार, आकृती तयार करताना लक्षात घेणार. आकृती कशी तयार करणार बघा, डायग्राम कशा पद्धतीने तयार करणार, जो टॉप बिंदू आहे इथला पहिल्या इमारतीचा तो तयार करून घेणार. बघा, पहिला टॉप बिंदू घेतला ए. ओके, लक्षात येते का बघा, ए हा बिंदू आपण काय घेतला, पहिल्या इमारतीचा टॉप बिंदू घेतला. पहिल्या इमारतीची उंची किती आहे, 10 मीटर. म्हणजेच काय करणार बघा, ही उंची आपल्याला सापडली 10 मीटर. ओके, तिला आपण काय म्हणू, ए बी. लक्षात येते का बघा, पहिली इमारत सापडली ए बी. ओके, लक्षात येते का बघा, तिची उंची आहे 10 मीटर. इथं आपण लिहून घेतलं 10 मीटर. ओके, 10 मीटर. पुन्हा काय लक्षात येईल बघा, ह्या पहिल्या इमारतीच्या टॉपवरून वरती पाहिला असता 60 अंशामध्ये वरती पाहिला असता दुसऱ्या इमारतीचा टॉप दिसतो. पण त्यासाठी काय लागेल आपल्याला, हॉरिझॉन्टल लाईन एक लागेल, हॉरिझॉन्टल लाईन लागणार. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजेच काय की क्षितिज समांतर रेषा, डोळ्यासमोरची जी रेषा आहे ती हॉरिझॉन्टल लाईन. ओके, मग तिलाच आपण काय म्हणून नाव देऊ बघा, ए ई. ओके, ही काय असेल बघा, हॉरिझॉन्टल लाईन असेल. लक्षात येते का बघा, ही असेल हॉरिझॉन्टल लाईन. ओके, पण त्यांनी काय सांगितले बघा, इथून जो कोन तयार होतोय दुसऱ्या इमारतीकडे पाहताना तो किती अंशाचा होतोय, 60 अंशाचा उन्नत कोन, अँगल ऑफ इलिव्हेशन होतोय. ओके, 60 अंशाचा उन्नत कोन तयार होतोय. ओके, आता त्यांनी काय म्हटलंय की इथं पाहिल्यानंतर आपल्याला काय मिळतो, दुसऱ्या इमारतीचा टॉप मिळतो. आता दुसऱ्या इमारतीची आकृती इथं आपल्याला मिळेल बघा, इथं दुसऱ्या इमारतीचा टॉप आपल्याला मिळतो. ओके, दुसऱ्या इमारतीचा टॉप मिळतो, त्याला आपण नाव देऊ सी. ओके, मग दुसरी इमारत कशी असेल बघा, ह्या सी पासून ई बिंदूकडे येणारी. ओके, पुन्हा त्यामध्ये आणि आपल्याला इथं सांगितलेलं आहे बघा की 2 बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर. त्या 2 बिल्डिंग आहेत, त्या समोरासमोर आहेत, आणि ऑन द रोड ऑफ विड्थ 12 मीटर. म्हणजेच काय, आता क्षितिज समांतर रेषा ही आहे, पण दुसरी बिल्डिंग जी आहे आणि पहिली बिल्डिंग जी आहे त्याच्यामधून हा रोड एक गेलेला आहे. ओके, हा अशा पद्धतीनं रोड एक गेलेला आहे इथं बघा. आता रोड कसा असेल बघा, थोडंसं लक्षात घ्या. रोड कधी बिल्डिंगच्या टॉपमध्ये असेल का, नाही, तो कसा असतो, बेसमध्ये असतो. बरोबर, तो कसा असतो, बिल्डिंगच्या तळाशी असतो. म्हणजेच काय करणार बघा, तो रोड जो आहे तो इथून घेणार तळाशी. बरोबर, हा झाला टॉप, पण हा झाला बेस. मग बेस पासून रोड घेणार, तो किती मीटर असेल, 12 मीटर असेल. बरोबर, 12 मीटर असेल. पण तो 12 मीटर म्हणजे साधारणतः एवढा असेल, आणि हा बिंदू आपण काय करणार, जोडणार. लक्षात येते का बघा, थोडंसं काटेकोरपणे डायग्राम तयार करताना कशा पद्धतीने आपण तयार केले बघा. याला नाव देऊ आपण डी. ओके, थोडंसं लक्षात घ्या. आता आकृती पुन्हा एकदा नव्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत बघा. कशी पाहणार आहोत, ही झाली पहिली बिल्डिंग ए बी. ओके, तिची उंची आहे 10 मीटर. ओके, दुसरी बिल्डिंग झाली सी डी. ओके, दुसरी बिल्डिंग झाली सी डी, तिची उंची आपल्याला काढायची आहे. बरोबर, पण एक गोष्ट माहीत आहे आपल्याला की ह्या 2 बिल्डिंगच्या मधोमध बरोबर जो रोड गेलेला आहे त्या रोडची जी जाडी आहे, बरोबर, विड्थ जी आहे ती किती आहे बघा, 12 मीटर आहे. 12 मीटर जाडी आहे. आणि अशा पद्धतीने ती जाडी आपण काय करू शकतो, मांडू शकतो. आणि त्यानंतर काय घेतलं बघा, आपण इथं पहिल्या बिल्डिंगच्या टॉपवरती आपल्याला 60 अंशाचा उन्नत कोन मिळतो. पण त्यासाठी आपल्याला एई ही काय घ्यावी लागते, हॉरिझॉन्टल लाईन घ्यावी लागते. हॉरिझॉन्टल लाईन, लक्षात येते का बघा, हॉरिझॉन्टल लाईन घ्यावी लागते एई ही. आणि तिचं इथं आपण इथं नोटेशन लिहिलेलं आहे, हॉरिझॉन्टल लाईन. ओके, एई, आणि तिथून 60 अंशाचा हा कोन तयार झालेला आहे. आणि मग दुसऱ्या इमारतीचा टॉप आपल्याला दिसतो सी. लक्षात येते का, आणि मग ह्या सी पासून आणि डी पर्यंत ही इमारतीची अखंड उंची असेल, आणि ती आपल्याला काय करायचे आहे, काढायचे. मग एवढंच आपल्याला आता दिलेलं आहे प्रश्नामध्ये, एवढंच आपल्याला दिलेलं आहे. यावरून बाकीच्या गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं आहे. मग ते कसं करणार बघा,
ए बी याची लांबी किती आहे बघा 10 मीटर आहे, बरोबर. आता आपण काय घेतलं की समोरची जी बिल्डिंग आहे त्याच्या बरोबर समोर आपण काय घेतलं, क्षितिज समांतर रेषा घेतली. ती कुठेही खाली नसणार आहे, तिरकी नसणार आहे, ती बरोबर कशा असणार आहे, समोरच असणार आहे, बरोबर, समांतर असणार आहे. त्याचबरोबर बघा बी पासून डी पर्यंत सुद्धा आपण काय घेतलेला आहे, रस्ता हा समांतर बरोबर गेलेला आहे. म्हणजेच काय, समांतर रेषा आहेत. ए बी डी ह्या समांतर रेषा आहेत, बरोबर. म्हणजेच काय होतो तर प्रत्येक ठिकाणी कोण जो होतो तो इथं काय होतो बघा 90 अंशाचा इथं आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात आलं का. त्यामुळं काय होतो, हा जो ए बी डी ई हा जो आपल्याला इथं चौकोन मिळालेला आहे तो काय बघा आयत आहे, बरोबर, रेक्टँगल आहे. म्हणजेच इथं काय होतं, समोरासमोरच्या ज्या बाजू आहेत त्या काय मिळतील आपल्याला एकरूप मिळतात. म्हणजेच काय, ए बी जेवढी आहे तेवढीच डी ई मिळेल, ती पण आपल्याला काय मिळेल 10 मीटर मिळेल. लक्षात येते का बघा. पुन्हा काय मिळेल बघा, बी डी जी आहे तेवढीच आपल्याला काय मिळेल, ए ई ही समोरची बाजू मिळेल. हॉरिझॉन्टल लाईन आपण तिला म्हणलेलं आहे ती सुद्धा आपल्याला काय मिळेल 12 मीटरच मिळेल. लक्षात आलं का. प्रत्येक अँगल यामधला 90 डिग्रीचा असेल, बरोबर आहे. कन्सिडरेशनच करताना तसं केलेलं आहे. आता आपल्याला फक्त काय काढावं लागेल बघा, ही लांबी आपण काढू शकलो सी पासून ई पर्यंतची, तिला आपण प्रश्नचिन्ह देऊ, बरोबर. सी ई याची आपण लांबी काढली की आपण त्यामध्ये हे 10 मिळवले की काय होतं, डायरेक्टली आपल्याला अखंड दुसऱ्या इमारतीची किंमत मिळते. ओके. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, सुरुवातीला जे दिसतंय ते काय करावं लागेल, लिहून घ्यावं लागेल. ओके. अँसरचा पार्ट पाडतोय. अँसरसाठी ही डायग्रॅम अतिशय महत्त्वाची आहे आणि ती लक्षात घेणंही गरजेचं आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं डायग्रॅम लक्षात ठेवू शकतो. मी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं, तुम्ही एखाद्या वेळेस काय करू शकता, वेगळ्या पद्धतीनं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. ओके. आता बघा अँसरचा पार्ट आपण लिहितोय. अँसरमध्ये सुरुवातीला काय करावं लागेल, डायग्रॅममध्ये जे जे आहे ते आपल्याला काय करावं लागेल, लिहावं लागेल. बघा सुरुवातीला आपण काय करू, लेट सेगमेंट ए बी ओके रिप्रेझेंट द फर्स्ट बिल्डिंग. ओके, किंवा हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग. बघा फ्रॉम डायग्रॅम असा आपण शब्द वापरू. ओके. फ्रॉम फिगर म्हणू. ओके. फ्रॉम फिगर शॉर्ट फॉर्म वापरू. फ्रॉम फिगर आपण काय म्हणू शकतो बघा, की सेगमेंट ए बी ओके, सेगमेंट ए बी रिप्रेझेंट द हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग. ओके. त्याचबरोबर आपण काय म्हणू शकतो बघा, ए बी सेगमेंट ए बी रिप्रेझेंट द हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग, बरोबर. आणखी आपण काय म्हणू शकतो बघा, सेगमेंट बी डी जो आहे तो रिप्रेझेंट काय करतोय, हा जो रोड आहे किंवा विड्थ ऑफ रोड जे आहे, बरोबर. म्हणजेच काय म्हणू शकतो बघा, रोड विड्थ जी आहे, बरोबर, रोडची ती दाखवू शकतो. म्हणजेच काय, सेगमेंट बी डी काय दाखवतोय बघा यामध्ये, सेगमेंट बी डी रिप्रेझेंट द हाईट ऑफ the segment BD represent the width of okay height नाही width of road. ओके, width of road हा दोन ज्या भाग दिलेला आहे तो लिहून घेतलेला आहे. पुन्हा काय बघा, अँगल आपल्याला इथं थोडा दिसतोय बघा, EAC किंवा CAE हा अँगल जो दिसतोय तो अँगल ऑफ इलिव्हेशन आहे, बरोबर, उन्नत कोन आहे, बरोबर आहे का, उन्नत कोन आहे तो आपण लिहून घेऊ. अँगल CAE is equal to 60 degree. okay, 60 degree is the angle of elevation. okay, अँगल ऑफ इलिव्हेशन हे आपण इथं म्हणू शकतो. पुन्हा आणखी आपल्याला काय पाहायला मिळतं बघा, की अशा वेळी आपण काय म्हणू शकतो, की दिलेल्या फिगरच्या कन्सिडरेशननुसार आपण काय म्हणू शकतो, ABDE यामध्ये हॉरिझॉन्टल लाईन AE ही समांतर कुणाला मिळते, BD ला, आणि AB ला समांतर काय मिळते, ED मिळते. यावरून आपण काय म्हणू शकतो, की दिलेला ABDE हा काय बघा रेक्टँगल आहे. आपण इथं थोडंसं लिहून घेऊ. म्हणजेच काय करणार बघा, हिअर काय म्हणू शकतो बघा, AB सेगमेंट
सेगमेंट ए बी इज पॅरलल टू काय म्हणणार बघा, सेगमेंट ई डी. ओके, पुन्हा काय म्हणू शकतो बघा, अँड सेगमेंट बी डी. ओके, बी डी इज पॅरलल टू सेगमेंट ए ई. ओके, आणि याच्यासाठी कारण काय आपण लिहू शकतो बघा, फ्रॉम फिगर असं जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल, किंवा आपण काय म्हणू शकतो बघा, हॉरिझॉन्टल लाईन अशा पद्धतीचं इथं आपण रिझन सुद्धा लिहू शकतो. ओके, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन ही कशी असते, खाली जी आपण बी डी साठी बघितली त्यासाठी काय होऊ शकते, ही समांतर होऊ शकते. एवढं जरी आपण लिहिलं तरी बास आहे. ओके, यावरूनच आपण काय म्हणू शकतो, देअरफोर म्हणजे ह्या दोन्ही बाजू आपल्याला काय मिळतात, समांतर मिळतात. त्यामुळे आपण काय म्हणतो, देअरफोर ए बी डी ई. ओके, म्हणजेच काय म्हणणार बघा, आपण काय म्हणू शकतो इथं की दिलेला हा ए बी डी ई हा काय आहे बघा, रेक्टँगल आहे हे आपण म्हणू शकतो. बरोबर, म्हणजेच काय म्हणणार बघा, चौकोन काय म्हणू शकतो बघा, ए बी डी ई इज द रेक्टँगल. ओके, इज द रेक्टँगल आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय, तो आयत आहे. बरोबर, त्याच्या समोरासमोरील बाजू समान आहेत आणि 90 अंशाचे सगळीकडे कोन आहेत. बरोबर, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की ए बी डी ई हा काय आहे, रेक्टँगल आहे. यावरूनच आपण काय म्हणू शकतो बघा, देअरफोर हा जर रेक्टँगल असेल तर ए बी इज इक्वल टू डी ई इज इक्वल टू काय आहे बघा, 10 मीटर आपल्याला मिळेल. ओके, लक्षात येते का? पुन्हा काय म्हणणार बघा, देअरफोर बी डी इज इक्वल टू ए ई इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो, 12 मीटर. लक्षात येते का? अशा पद्धतीने हे लिहिणं गरजेचं आहे. पुन्हा आता काय म्हणणार बघा, ह्या तरी किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. ओके, ए ई सुद्धा आपल्याला मिळाली. आता आपण काय करायचं बघा, जर इमारतींचा विचार केला, ए बी ही एक इमारत आहे आणि सी डी ही एक इमारत आहे आणि या इमारतींच्या उंची आहेत. बरोबर, तर ही जी सी डी ही लाईन आहे ती कशी आहे, अगदी सरळ फोक लाईन आहे. बरोबर, स्ट्रेट लाईन आहे. आणि त्यामुळे काय होतं बघा की सी ए ई हा काय आहे, उन्नत कोन आहे. पण हा ई जो कोन सुद्धा आपल्याला काय मिळतो बघा, इथं 90 अंशाचा काटकोन त्रिकोणच मिळतो, म्हणजे राईट अँगल ट्रायंगलच मिळतो. म्हणून आपण आता आन्सर काढताना काय करणार आहोत बघा, आपल्याला उंची काढायची आहे. कशाची, दुसऱ्या इमारतीची. लक्षात येते का? सी डी ही लांबी एकत्रित काढायची आहे आपल्याकडं. ई डी हे आपल्याला माहित आहे, पण सी ई याची किंमत काढायची आहे. बरोबर, मग यासाठी काय करावं लागेल बघा, सी ई ए लक्षात घ्या, थोडंसं क्लिष्ट आहे, यामध्ये थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. सी ई ए हा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करावा लागणार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला ही बाजू, लगतची बाजू आपल्याला माहित आहे, समोरची बाजू काय करायची आहे, कोणाच्या माहीत करून घ्यायची आहे. लक्षात येते का? समोरची बाजू माहीत करून घ्यायची आहे, ती यामध्ये मिळवली की आपल्याला उंची मिळाली. ओके, म्हणजेच काय करणार बघा, देअरफोर इन राईट अँगल ट्रायंगल काय म्हणणार बघा, राईट अँगल ट्रायंगल सी ई ए. ओके, ट्रायंगल सी ई ए. ओके, ह्या ट्रायंगलमध्ये आपण पाहणार, ट्रायंगल सी ई ए मध्ये बघा, सी ई ए मध्ये पाहणार आपण काय म्हणू शकतो बघा, इथं हा कोन ई कसा आहे, 90 अंशाचा आहे. त्यामुळे आपण म्हणलो इन राईट अँगल ट्रायंगल सी ई ए. बरोबर, आता आपल्याला काय म्हणता येईल बघा, इथं कोणालगतची बाजू आपल्याला माहित आहे. आता डायरेक्टली आपण त्रिकोणमितीचे सूत्रच वापरणार, बाकी काही लिहिणार नाही. बरोबर, बघा इथं कोणालगतची बाजू आपल्याला माहित आहे, काय बघा, 12 मीटर. लक्षात येते का? ए ई ही समांतर आहे. बरोबर, 12ला, त्यामुळे 12 मीटर आपल्याला मिळाली ए ई. पण समोरची बाजू माहीत पाहिजे. ओके, म्हणजेच काय, कोणा समोरची बाजू आपल्याला काढणं गरजेचं आहे. मग आपल्याला माहित आहे टॅन थिटा बरोबर काय असतं, समोरची बाजू छेद लगतची बाजू असतं. ओके, म्हणजे त्यासाठीच आपण काय म्हणणार बघा, इन राईट अँगल ट्रायंगल सी ई ए आपण काय म्हणू शकतो बघा, टॅन थिटा इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो बघा, समोरची बाजू. बरोबर, म्हणजे फ्रंट साईड. ओके, फ्रंट साईड अपॉन आपल्याला काय म्हणू शकतं, ॲडजेसंट साईड, लगतची बाजू. बरोबर, ॲडजेसंट साईड
हे आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय म्हणणार बघा, आता थिटाची किंमत किती आहे 60 अंश. म्हणजेच काय म्हणणार बघा, देअरफॉर tan 60 डिग्री इज इक्वल टू, आता दिलेल्या बाजू कोणत्या आहेत बघा, समोरची बाजू CE. ओके, CE अपॉन काय म्हणणार बघा, AE. लक्षात येते का? लक्षात येते. ओके, आता काय करू, किमती टाकू. बरोबर, आता बघा tan 60 ची किंमत किती असते, √3. लक्षातच ठेवायचं. म्हणजे काय करणार बघा, इथं √3 घेणार. ओके, CE ची किंमत काय आहे, काढायची आहे. बरोबर, आहे असंच ठेवणार CE. AE ची किंमत किती आहे बघा, 12 मीटर. लक्षात आलं का? ते इथं घेणार 12 मीटर. मग आता CE ची किंमत आपल्याला मिळेल. म्हणजेच काय म्हणू शकतो, CE आहे असं ठेवलं, पण हे 12 इकडं भागिले, ते काय घेतलं इकडं गुणिले. म्हणजेच काय होणार बघा, 12√3. 12√3 ही काय मिळाली, CE ची किंमत मिळाली. म्हणजेच काय म्हणणार बघा, देअरफॉर CE इज इक्वल टू 12 × √3 मीटर. ओके, ही किंमत आपल्याला मिळाली. पण ही CE ची किंमत मिळाली, अखंड बिल्डिंगची उंची मिळाली का? नाही. अखंड बिल्डिंगची उंची काय आहे, CD आहे. पण CD कसं आहे, CE + ED आहे. म्हणजेच काय म्हणणार बघा, बट हाईट ऑफ, HEIGHT. ओके, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंगची हाईट किती आहे बघा, CD. ओके, सेगमेंट CD. ओके, बट आपण काय म्हणू शकतो बघा, बट CD इज इक्वल टू काय म्हणणार बघा, CE + ED. CE + ED. ओके, मग आता CD ची किंमत आपल्याला काढायची आहे. CE ची किंमत किती आहे बघा, 12√3. ओके, 12√3. आणि ED ची किंमत किती आहे बघा, इथं आपण लिहून घेतलेली आहे बघा, ED किंवा DE. ओके, ED किंवा DE हे दोन्ही लक्षात घेतलं तरी चालेल. बघा इथं तुम्ही थोडंसं इथं लिहून घेऊ शकताय, DE किंवा ED याची किंमत किती आहे, 10 मीटर आहे. बरोबर, म्हणजेच काय म्हणणार बघा, 12√3 + 10. लक्षात आलं का? म्हणजेच काय आपल्याला इथं मिळालं बघा, CD इज इक्वल टू 12√3 + 10. हे काय मिळालं आपल्याला, दिलेलं इक्वेशन मिळालं. म्हणजेच आता इथं आपण काय करू शकतो, वेगळ्या पद्धतीनं प्लस काही करू शकत नाही. म्हणून आपण काय म्हणणार बघा, देअरफॉर CD इज इक्वल टू 12√3 + 10. ओके, आणि याला ब्रॅकेट घालणार. ओके, ब्रॅकेट घालणार आणि याला मीटर म्हणणार. लक्षात आलं का? म्हणजे दिलेल्या दुसऱ्या इमारतीची उंची 12√3 12√3 अधिक 10 मीटर इतकी आहे, हे आपण लिहू शकतो. ओके, मग त्यासाठी ॲन्सरचा पार्ट इथं आपण लिहू शकतो. बघा, ॲन्सर जर लिहून घ्यायचा असेल तर आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. ओके, सेकंड बिल्डिंग इज 12√3 + 10 ब्रॅकेट कंप्लीट मीटर. लक्षात येते का? हे एक्झाम्पल तुम्ही थोडंसं काय करा, पुन्हा एकदा बघा अगदी शेवटच्या स्टेपपर्यंत. ओके, म्हणजेच काय करता येईल बघा, ह्या प्रश्नचिन्हाची किंमत तुम्हाला मिळेल आणि अखंड या CD ची किंमत सुद्धा मिळेल. लक्षात येते का? बघा, आपण खूप सोप्या पद्धतीनं ह्या एक्झाम्पलला सॉल्व्ह केलेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीनं याचं निरीक्षणही केलेलं आहे. त्यामुळं नक्कीच हे अशा पद्धतीचं एक्झाम्पल विचारलं तर गोंधळून न जाता आपण काय करू शकतो, एक्झाम्पलचा ॲन्सर शोधू शकतो, सोडवू शकतो. परिस्थितीच्या नुसार परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपण काय करू शकतो, अशा पद्धतीच्या दृष्टिकोनातून काढू शकतो. ओके, नक्कीच काय करा, हे एक्झाम्पल पुन्हा बघा, म्हणजे तुमच्या अगदी डोक्यामध्ये हे पूर्णपणे बारकाईने लक्षात येईल. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच तो काय करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना काय करा, पाठवा आणि मित्रांनाही काय करा, तो सबस्क्राईब करायला सांगा. आपलं जे चॅनेल आहे ते तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशा नवनवीन एक्झाम्पल्स काय करत जा, तुम्ही सॉल्व करत जा. म्हणजेच काय होईल की तुम्हाला एक्झॅक्टली ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रीवरती
कशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवले जातात ते तुमच्या लक्षात येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.